नमस्कार मंडळी, तुम्हाला पण तेच इडली डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे नाचणीच्या पिठापासून इडली आणि डोसा रेसिपी। आणि या रेसिपीला आपल्याला जास्त वेळ लागणार, अगदीच कमी वेळात म्हणजेच अर्ध्या तासात ही रेसिपी आपली तयार होणार आहे आणि त्याचबरोबर पौष्टिक अशी रेसिपी असणार आहे। तर यासाठी सर्वात पहिले मी इथे घेतलेले आहे नाचणीचे पीठ। नाचणीचे पीठ इथे 2 वाटी घेतलेले आहे। जी आपल्या घरात छोटी वाटी असते ना, त्या वाटीप्रमाणे मी घेतलेले आहे। आणि त्याचबरोबर रवा घेतलेला आहे 1.5 कप, दही 1.5 कप। आता याच्यामध्ये या मिश्रणामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम पण पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं नाही आहे, आपल्याला थोडं पाणी टाकूनच हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। नाहीतर मग ते मिश्रण पातळ होईल। आपल्याला हे बॅटर पहिला इडलीसाठी तयार करायचं आहे। तर इडलीसाठी आपल्याला, तुम्हाला तर माहिती आहे, आपल्याला इडलीसाठी जाडसर असा बॅटर लागतो। तर तशाप्रमाणे आपल्याला बॅटर रेडी करायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया। मीठ आपल्याला चवीप्रमाणे टाकायचं आहे आणि व्यवस्थित एकदा आपण मिक्स करून घेऊया। सगळं त्याच्यामध्ये मीठ आपला मिक्स झालं पाहिजे। आणि मग आता हे आपल्याला झाकण लावून हे 15-20 मिनटासाठी तरी साईडला ठेवायचं आहे। आता 15-20 मिनटं इथे झालेली आहेत आपली। तर तुम्ही पाहू शकता बॅटर अजूनच घट्ट झालेलं आहे, कारण का त्याच्यामध्ये रवा असल्यामुळे ते अजून घट्टपणा आलेला आहे। आणि नाचणीचं पीठ थोडं जाडसरच असतो, त्याच्यामुळे आता अजून ह्याच्यामध्ये थोडं पाणी आपल्याला टाकायचं आहे। जसं आपल्याला इडलीसाठी बॅटर लागतो ना, तसं इडलीसाठी बॅटर आपल्याला रेडी करायचं आहे। तर थोडं पाणी टाकून तुम्ही पाहू शकता मी थोडंच पाणी टाकते, एकदमच पाणी टाकत नाही आहे। तर तशा प्रकारेच आपल्याला तयार करायचं आहे बॅटर। आता इथे आपला बॅटर झालं आहे परफेक्ट, म्हणजे इडलीप्रमाणे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडा सोडा टाकायचा। सोडा एक तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर मग इनो डायरेक्ट तुम्ही टाकू शकता। मी इथे इनोचं एक पॅकेट टाकलेलं आहे पूर्ण। आणि त्याच्यावरती लगेच आपल्याला ॲक्टिव्ह होण्यासाठी पाणी टाकायचं आहे थोडंसं। आणि हे मिश्रण आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये, पिठामध्ये, बॅटरमध्ये आपल्या। आणि व्यवस्थित चम्मचने फिरून एकजीव करायचं आहे ते सगळं। आणि आता हे थोडं अजून मला घट्ट वाटतं आहे, तर मी याच्यामध्ये थोडं अजून पाणी टाकणार आहे। आणि आता आपलं हे फायनल पाणी टाकून झालेलं आहे। आता परफेक्ट असं इडलीसाठी बॅटर रेडी झालेलं आहे। मी तुम्हाला चम्मचने दाखवते, तर तुम्ही पाहू शकता तसा असा बॅटर आता परफेक्ट आहे। तर आता इथे मी इडलीच्या साच्याला तेल लावून ठेवलेलं आहे ऑलरेडी। आता ह्याच्यामध्ये सगळं आपण हे बॅटर इडलीप्रमाणे टाकूया। आणि एका साईडला मी गॅसवरती पाणी पण तापत ठेवलेलं आहे। इडलीचा भांडा जो आपला असतो ना, त्याच्यामध्ये पाणी मी तापत ठेवलेलं आहे। आता थोडंसं पाणी गरम झालं की आपल्याला हे साचा, इडलीचा साचा त्याच्यावरती ठेवायचा आहे। आता इथं पाणी गरम झालं आहे, तर मी इथे 2 साचे असे ठेवणार आहे, एकावरती एक। आणि मग झाकण लावून आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी तरी वाफ घ्यायची आहे। हे तुम्ही पाहू शकता 15 मिनटाच्या नंतर मी झाकण काढलेलं आहे आणि इडली आपली तयार आहे। पण इडली थंड झाल्याच्या नंतरच काढायची आहे। थंड झाल्याच्या नंतर ती अजिबात चिटकत नाही, तुम्ही पाहू शकता एकदम इझिली निघते ती। आता मी थोडंसं इडलीचं बॅटर थोडंसं ठेवलेलं साईडला डोशासाठी, तर मी तुम्हाला डोसे पण दाखवणार आहे। हे माझं उरलेलं बॅटर आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला डोशाप्रमाणे जसं पातळ लागतो ना बॅटर, तसं पाणी टाकून आपल्याला पातळ करायचं आहे। आणि मग हे व्यवस्थित पातळ झाल्यानंतर, एवढं तरी पातळ आपल्याला पाहिजे, तुम्हाला तर माहितीच असेल डोशासाठी केवढं पातळ लागतं। तर तशाप्रमाणे पातळ करून मग मी गॅसवरती डोशाचा तवा ठेवलेला आहे गरम करायला। तवा पण तापलेला आहे। आता डोसा आपण याच्यावरती चढवूया, म्हणजे डोसा टाकूया। आता व्यवस्थितपणे हलवारपणे आपल्याला हे असं फिरवायचं आहे। आणि मग जसं ते ड्राय होत जाईल, तर त्याच्यावरती आपण ड्राय झाल्यानंतर ऑइल असं फिरवणार आहोत चम्मचने। अशा प्रकारे आपल्याला चम्मचने ऑइलवरून फिरवायचं आहे। आणि आता आपण हे व्यवस्थित एका साईडून तर व्यवस्थित शिजलेलं आहे। आता हे टर्न करूया। मोस्टली आपण डोसा कधी टर्न नाही करत, पण हे नाचणीच्या पिठाचं असल्यामुळे आपल्याला थोडं दोन्ही साईडून थोडं व्यवस्थित हे करायचं आहे। आता डोसा आपला एकदम कुरकुरीत असा रेडी झालेला आहे मस्तपैकी।
आता हे खोबऱ्याच्या चटणीबरोबर इडली आणि डोसा सर्व करूया आणि मी तुम्हाला आता इडली तोडून दाखवते की कशी झालेली आहे ही। इडली पण मस्त झालेली आहे आणि डोसा तर त्याच्यापेक्षा खूपच भारी झालेला आहे। तर तुम्ही पण ही हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मुलांना पण द्या। तर मंडळी, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी टिप्स होम किचनला सबस्क्राईब करा। तोपर्यंत नमस्कार।